म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे वाक्य ऐकताच अनेक जण गुंतवणूक करायला घाबरतात. पण मार्केट रिस्क याचा नेमका अर्थ काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला आज जाणून घेऊयात. मुख्यतः दोन प्रकारचे रिस्क असतात. एक असतो डिफॉल्ट रिस्क आणि दुसरा असतो मार्केट रिस्क. डिफॉल्ट रिस्क म्हणजे काय? तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि ती कंपनी बुडाली किंवा लॉसमध्ये गेली तर तुमचे पैसे सुद्धा बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. पण मार्केट रिस्क म्हणजे काय? आपल्या गुंतवणुकीच्या किमतीमध्ये होणारा चढ उतार. चला एका उदाहरणासहित समजून घेऊयात. जेव्हा आपण सोनं खरेदी करतो तेव्हा त्याची जी किंमत असते त्या किमतीमध्ये काही दिवसानंतर चढ उतार होत असतो. याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या युनिट्समध्ये सुद्धा काही दिवसामध्ये चढ उतार होत असतो. महत्वाचा मुद्दा, जेव्हा आपण घर, सोनं किंवा जमीन खरेदी करतो तेव्हा आपण लॉंग टर्मचा विचार करतो. यामध्ये सुद्धा मार्केट रिस्क आहे, पण लॉंग टर्मचा विचार केल्यामुळे आपण त्या रिस्ककडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण शॉर्ट टर्मचा विचार करतो, त्यामुळे आपल्याला तिथे रिस्क दिसतो. पण घाबरायचं नाही, यावरती अभ्यास करा, माहिती घ्या आणि नंतर दीर्घकालीन गुंतवणूक सुरू करा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा अनेक अर्थपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.